ईव्हीएमने सगळ्यांचे निकाल लावलेले आहेत. पार्लमेंट सुद्धा संपलं आहे, विधानसभेचं अधिवेशन संपलं आहे. त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा पक्ष बांधणी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी बैठका आणि महानगरपालिका निवडणुका येतील सरकारच्या मनात आलं असलं, त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्याच्यामुळे ते आता या 14 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घ्यावं यासाठी आज दिवसभर आमच्या बैठका आहेत. आणि आम्ही हा जो निकाल आहे विधानसभेचा, त्या निकालावर चिंतन आणि मनन करण्यापेक्षा पुढे जायला पाहिजे. वर्षानुवर्ष आम्ही निवडणुका लढतोय, पण अशा प्रकारच्या निवडणुका 10 वर्षामध्ये ज्या आम्ही पाहतोय, ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जातात, हे गेल्या 70 वर्षात आम्ही कधी पाहिलं नाही. तरीही महाराष्ट्रात असेल, देशात असेल, लाखोच्या संख्येनं आम्हाला मतदान झालेलं आहे. ज्याने आम्हाला मतदान केलं पण ते मतदान आम्हाला मिळालेलं नाही असं सुद्धा लोकांचा शंका आहे. आम्ही तुम्हालाच मतदान केलंय आणि म्हणून मग त्या मार्कडवाडीसारख्या ठिकाणी, अनेक ठिकाणी लोकांनी पुन्हा मतदान घ्या अशा प्रकारच्या मागण्या केल्या. या लोकांच्या संतप्त भावना आहेत, त्याचा आम्ही आदर करतो, स्वीकार करतो. आणि आमचं पुढल्या शेवटी राजकीय पक्ष आहे, संघटन आहे, कार्यकर्ते आहेत, त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ. जसं तुम्ही आता महापालिका निवडणुकीचा उल्लेख केला, स्वबळाची तयारी असणार आहे का पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका? बघा, महाविकास आघाडी ही अद्याप आहे ना. ह्या ज्या चर्चा सध्या सुरू आहेत स्वबळावर लढण्याच्या, त्या आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये होतो तेव्हाही स्थानिक स्वराज्य संस्था लढताना स्वबळावर लढाव्यात, जिल्हा परिषदा स्वबळावर लढाव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी आणि भूमिका कायम असते. कारण खाली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते, लोकसभेला कमी असते, विधानसभेला परत वाढते, मग खाली परत वाढत जाते. लोकसभेला आमच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये फार खेचाताणी नव्हती, ती विधानसभेला तुम्हाला दिसली असेल. काही जागा ज्या आम्हाला वाटत होतं आम्हाला मिळायला पाहिजे, ज्या आम्ही अधिक चांगल्या प्रकारे लढून जिंकू शकलो असतो, त्या आम्हाला मिळाल्या नाही. राष्ट्रवादीला मिळाल्या नसतील किंवा काँग्रेसची तशी अपेक्षा असेल, पण आम्ही खेड आळंदीची जागा शेवटच्या क्षणी आम्हाला मिळाली आणि आम्ही ती जिंकलो. म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना पूर्ण खात्री होती की जुन्नरची जागा जर आम्ही लढलो असतो तर आम्ही 100% जिंकलो असतो. जुन्नरची जागा, अशा अनेक जागांवरती शिवसेनेचं पहिल्यापासून एक ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असेल की अमुक अमुक जागा आमच्या वाट्याला आली असती तर आम्ही जिंकलो असतो. पण आता निवडणुकीत जेव्हा आघाडी असते 2 किंवा 3 पक्षाची, तेव्हा हे असं होत असतं. आणि आपल्या देशामध्ये ज्याच्या हातामध्ये ईव्हीएम त्याची लोकशाही असं समीकरण झालेलं आहे. पण ठीक आहे, यातून मार्ग निघेल, पुढे जाऊ. तुम्ही तर पुण्याच्या जागांचं उदाहरण दिलं, पण महत्वाचं असं की पुण्यात साधारण तुमचं निगोसिएशन हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत होतं. तिथे आराखडे बसलेले आहेत, त्यामुळे गणित फसले आणि जागा कमी आल्या तुमचं म्हणणं नाही. आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. पण आम्हाला खेड आळंदीची जागा शेवटच्या दिवशी मिळाली आणि आम्ही ती जिंकलो हे सांगतो. जिंकली असती, आमच्या कार्यकर्त्यांना तशी खात्री होती. हडपसरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी फार चांगल्या प्रकारे लढले आणि फार थोड्या मताने त्यांचा पराभव झाला, हे पण सांगतो मी तुम्हाला. आम्ही कुठे कमी पडलोय का किंवा कुठे काय घातपात झालाय का, यासाठी आम्ही तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असते. याचा अर्थ कुठेतरी जागा वाटपाचा घोळ सुद्धा नाही, आता कुठेतरी याचा परिणाम झाला. आता निकाल लागलेले आहेत.
आता निकाल लागलाय. काय आहे ना आता हा बघा, आम्ही ह्या तिघांनी मिळूनच लोकसभा एकत्र लढलो, तिघांनी मिळून लोकसभेला चांगला निकाल दिला, हे सुद्धा तुम्हाला मान्य केलं पाहिजे. विधानसभेला महाराष्ट्रामध्ये सत्ता येईलच अशा प्रकारचं वातावरण होतं आणि तिन्ही पक्षाला तसा आत्मविश्वास होता. पण आता आम्ही महाराष्ट्रात सध्या जे काय चित्र सुरू आहे नवीन सरकार आल्यापासून आपण पाहताय काय चाललं. आता शरद पवार साहेब पुण्यामध्ये होते, ते आता बीड आणि परभणीला निघालेले आहेत. अनेक राजकीय नेते आता बीड परभणीला जात आहेत, आमचे लोक जाऊन आले. या राज्यात काय चाललंय? सरकार स्थापन झालं तर मंत्रिमंडळ तयार होत नव्हतं, मंत्रिमंडळाने शपथ घेतली तर खातेवाटप जाहीर होत नाही. अहो, 5वी बहुमत तुमच्याकडे आहे, तुम्हाला कोण अडवत आहे? 225 आमदारांचं बहुमत ज्या आघाडीकडे किंवा ज्या पक्षाकडे आहे त्यात स्वतः भारतीय जनता पक्षाकडे जवळजवळ 125 जागा, 132च्या वर जागा, 40 जागा आहे, 140. तरी तुम्हाला आता खातेवाटप करता येत नाही. हे राज्य कसं चालेल? या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था, ठिकठिकाणी खून, हत्या, दरोडे, बलात्कार होत आहेत आणि सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भाषणं आहे का तुम्ही? 14 कोटी जनतेचे आभार मानले. तुम्हाला 14 कोटी जनतेने निवडले नाही आहे. तुम्ही जरा बसा शांतपणे. 14 कोटी जनतेचे आम्ही आभार मानतो आम्हाला सरकार दिल्याबद्दल, बरं का? तसं नाही आहे. पण साहेब, मग पालिकेला वेळ नसल्यावर मग महापालिका निवडणुकीत मध्ये तरी कार्यकर्त्यांचं ऐकणार का सोबत? आम्ही नक्की ऐकू. बघा की आता मुंबई महानगरपालिका हा एक फार कळीचा मुद्दा असतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि आम्ही 10 जागा जिंकल्या. तरी या एवढ्या कठीण परिस्थितीत आम्ही 10 जागा जिंकल्या. आमच्या 4 जागा फार कमी मतानं आम्ही मुंबई महानगरपालिकेवरती आम्हाला काही करून सत्ता मिळवावीच लागेल, नाहीतर मुंबई वेगळी होईल. आपण पाहत्या मराठी माणसावर ज्या प्रकारे हल्ले सुरू आहेत. मुंबईत सोबळाची तयारी सुरू झाली. एक महत्वाचं विषय आहे, बाकीच्या पालिकांपेक्षा बीएनसी ही त्यातल्यात ऑड मॅन आउट आहे. कारण यंदा तुम्हाला तिथे फक्त भाजपसोबत नाही तर यावेळी तुम्हाला तिथे शिंदेसोबत सुद्धा लढावं लागणार आहे. अशा वेळी एक्झॅक्टली तुम्ही सोबळाचा नारा तुमच्यासाठी महत्वाचा ठरेल की तुम्हाला आता मित्र पक्षांचं या सगळ्यामध्ये महत्व बघितलं? नाही, मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावरती आमच्याकडे चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खालून तो स्वबळाचाच आहे. शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो तो स्वबळाचाच आहे आणि मुंबईमध्ये शिवसेनेची निर्विवाद ताकद आहे. मुंबईमध्ये आमच्या वाट्याला आणखीन काही जागा आल्या असत्या तर आम्ही त्या जागा जिंकलो असतो, हे पण तुम्हाला मी सांगतो. पण तसं होऊ शकलं नाही. आता मुंबईमध्ये आम्हाला लढावंच लागेल आणि आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची, नेत्यांची जी मानसिकता आहे, मी मुंबईपुरतं बोलतो, याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असं होत नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा आम्ही महानगरपालिका स्वतंत्रपणे लढलेलो आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वतंत्रपणे लढलेलो आहोत. आता ह्याच्यातून आम्ही कसं काय मार्ग काढायचा पाहतो. आता पुणे असेल, पुण्यामध्ये असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, महाविकास आघाडी आहेच. पण मुंबईचं महत्त्व हे महाराष्ट्रात आणि देशाच्या नकाशावर फार वेगळं आहे. तिथे जर शिवसेनेची ताकद नसेल तर 100% आज मुंबईचं ओरबडणं सुरू आहे, उद्या तुकडा पडेल. मी असं म्हटलेलं नाही, तुम्ही म्हणताय. मी असं कोणती कमिटमेंट केलेली नाही. मी आमच्या कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे की मुंबई आपण स्वतंत्रपणे लढलो तर आपण चांगल्या प्रकारे निकाल देऊ शकतो. तर संजय राऊत बोलत होते. मुंबई मनपावर उद्धव ठाकरेंची चर्चा सुरू आहे असं ते म्हणतात. स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांचा रेटा आहे असंही राऊत म्हणतात. मध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा 3 पक्षांचे कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि युती धर्म जो असतो, जो आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये असताना युती धर्म पाळला ना आम्ही.
आमच्या अनेक महत्त्वाच्या जागा भाजपने खेचल्या आणि त्या जागेवरती कायमस्वरूपी त्यांनी कब्जा घेतला, ताबा घेतला. ज्या आमच्या जागा असायच्या पण जागा वाटपामध्ये मागणी असायची, आम्ही म्हणायचो हिंदुत्ववादी मत आहेत, विभागली जाऊ नयेत, त्या माध्यमातून आम्ही त्यांना भरपूर जागा दिल्या त्या काळामध्ये. आणि या 3 पक्ष असल्यावर सुद्धा अशा घटना घडत असतात, चर्चा होत असते. देवेंद्र फडणवीस विरोधकांवरती सातत्याने आरोप करत आहेत की अर्बन नक्षल जे आहेत तर त्यांचा आणि विरोधकांचा संबंध आहे. हे अर्बन भारत जोडो यात्रेमध्ये देखील ज्या काही संघटना आहेत त्या अर्बन नक्षल्यांशी संबंधित आहेत. काठमांडू किंवा आणखी काही ठिकाणी अशा बैठका झाल्या होत्या. महाराष्ट्र सरकार काठमांडूचं कौतुक फार होतं भारतीय जनता पक्षाला आणि RSSला, एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून. मग तुम्ही ते वाचवायला पाहिजे होतं ना. नेपाळशी आणि आपले एक भावनिक, सांस्कृतिक, धार्मिक संबंध असतील आणि तिथे भारतापेक्षा चीनचा प्रभाव वाढला असेल किंवा पाकिस्तानचा प्रभाव वाढला असेल, त्याला जबाबदार गेल्या 10 वर्षातील मोदींची धोरणं आहेत. नेपाळसारखा देश तुम्हाला सांभाळता आला नसेल तरी तुमचं अपयश आहे. एक लक्षात घ्या तुम्ही. तिथे माओवाद्यांचा प्रभाव वाढला कारण चीनचा प्रभाव वाढला आणि भारत कमजोर पडला. विश्वगुरू काय करतायत? आता तुमचा जो प्रश्न आहे की अर्बन नक्षलवाद हा भारत जोडो यात्रामध्ये होते लोक, हे तुम्ही कोण ठरवणार? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असं कोणतं माप आहे की अनेक रिटायर्ड निवृत्त आर्मी अधिकारी त्या भारत जोडो यात्रेमध्ये चालले, अनेक कलाकार, अनेक सामाजिक कार्यकर्ते, तुषार गांधींसारखे नेते, काँग्रेसचे नेते, इतर त्यांच्या पक्षाचे नेते, अखिलेश यादव असतील, मी स्वतः राहुल गांधींबरोबर पठाणकोटपासून जम्मू काश्मीरपर्यंत 28 किलोमीटर चाललो. मी का अर्बन नक्षलवादी असेल का? आहे का? त्यांनी सांगावं. पुण्यातून अमोल पालेकर त्या यात्रेत सहभागी झाले होते ना. मग ते अर्बन नक्षलवादी आहेत का? काही बोलता तोंडाला येईल ते. हातात सत्ता आहे तुमच्या म्हणून तुम्ही काही बोलता. कुठे अर्बन नक्षलवाद असेल तर तुम्ही त्यांना परवाच गृहमंत्री म्हटल्यामुळे नक्षलवाद खतम करून टाकला म्हणून तुम्ही तुमच्या गृहमंत्र्यांना आव्हान देत आहे. एक प्रकारे आम्ही सगळे होतो भारत जोडो यात्रेमध्ये किंवा भारत न्याय यात्रेमध्ये. समाजातला प्रत्येक घटक त्या यात्रेमध्ये सामील झाला होता. अनेक ठिकाणी त्यांच्या शिवसैनिकांनी स्वागत केलेलं आहे. हे का अर्बन नक्षलवादी आहेत का? मग तुम्ही कोण आहात? तुमच्या अवतीभोवती कोण आहेत? मग परवा संसदेत जे झालं त्या राहुल गांधीच्या विरुद्ध FIR झाली. आता ती केस क्राईम ब्रांचला दिली गेली, ट्रान्सफर केली. कसं बघा? बघा, ती केस ते ईडीलाही देऊ शकतात. ती केस ते अमेरिकेतल्या FBI ला देऊ शकतात. हे मोदीचं सरकार काही करू शकतं. त्यांचं एकच हत्यार आहे, खोटे गुन्हे दाखल करणं, बदनामीची मोहीम राबवणं, लोकांना तुरुंगात टाकणं खोट्या प्रकरणामध्ये. हेच भारतीय जनता पक्षाचं सगळ्यात मोठं हत्यार आहे. पण आमच्यासारखे अनेक लोक आहेत जे तुमच्या या हत्यारांना घाबरत नाहीत आणि त्या हत्यारांशी आम्ही लढत असतो. अधिवेशन संपत आहे तरी अजून मंत्रिमंडळाचं खाती वाटप होत नाही. आता सांगितलं त्या विषयावर रेकी झाली तुमच्या घराच्या बाहेर. नाही, असं लक्षात आलं. मला माहित नाही, मी नव्हतो तिकडे. संशयास्पदरित्या काही लोक फिरत होते. पोलीस आले, त्यांनी काही तपास केला असेल. संशयास्पदरित्या काही लोक फिरतात, कुठे फिरतात, पाठलाग करतात. तुम्हीच माणसं पाठवली तरी की त्याचं उत्तर तर दिलं नाही. नाही, गुलाबराव पाटलांना काय वाटतं त्याच्यावरती राज्य चालत नाही, बरं का? आणि पोलिसांना आम्ही नव्हतं बोलवलं, पोलीस स्वतः आले असते. निष्ठावान जे शिवसैनिक आहेत म्हणजे अब्दुल सत्तार, केसरकर किंवा यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही. तुम्ही त्याला निष्ठावान कसं काय म्हणू शकता? शिवसेना त्यांची ना कशी काय ते म्हणतात ना शिवसेना. ते काही म्हणतील, ते उद्या म्हणतील की मोदी आमचा, भाजप आमचा, ते काही म्हणू शकतात. हे बिघडलेले लोक आहेत सगळे. बघा, मुळात हे गद्दार आहेत. यांना निष्ठावान तुम्ही कसं काय म्हणता? हे बेईमान लोक आहेत. मूळ शिवसेना पक्ष सोडून स्वार्थासाठी जे गेले ते निष्ठावान कसे? अमित शहा, नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाने त्यांच्या ताब्यामध्ये पक्ष दिला असेल. ही लांडी लवाडीच आहे ना. मग कायद्यानेच दिला ना त्यांना. या देशात कायद्याचं राज्य चालू आहे का? या देशामध्ये न्यायालय, निवडणूक आयोग, राज्यघटना जर मानली असती तर हा देश खूप पुढे गेला असता.
बांगलादेशमध्ये तर ते त्यावेळी यासाठी ठरलं की विदर्भ नागपूर महाराष्ट्रासोबत राहावा आणि कायदा करण्यात आला की साधारणपणे 4 आठवड्यांचं ते अधिवेशन दरवेळी व्हावं. आता 1 आठवड्यामध्येच ते गुंडाळलं जातं. त्याला जबाबदार बघा. आता आज शेवटचा दिवस आहे, तर त्या शेवटच्या दिवशी देखील अनेकांना दम धरवला नाही. हसन मुश्रीफ असतील किंवा आंबेडकर, ते आज शेवटच्या दिवशी कोल्हापूरमध्ये पोहोचले. तिथे त्यांच्या मिरवणुका सुरू की झाल्या. महाराष्ट्राची स्थापना होत असताना विदर्भाची एक वेगळी भूमिका होती. त्याच्यामुळे नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला आणि विधानसभेचं हिवाळी अधिवेशन हे विदर्भात करून विदर्भातल्या प्रश्नांना तड द्यावी अशी ती तेव्हाची भूमिका होती. आता अधिवेशने गुंडाळली जातात 4 दिवसात, 5 दिवसात, 8 दिवसात. आता मुख्यमंत्री विदर्भाचेच आहेत ना, मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत, त्यांची जबाबदारी आहे अधिवेशन पूर्ण काळ चालवणं, 1 महिना चालवणं, 4 आठवडे चालवणं, ही जबाबदारी कोणाची आहे? जे कालपर्यंत स्वतंत्र विदर्भ मागत होते, आमच्यावरती अन्याय होतो म्हणून, तेच हे लोक आहेत, तेच मुख्यमंत्री आहेत. मग ते 4 आठवड्याचं अधिवेशन चालवू शकत नसतील तर त्याचा दोष तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला देऊ नका. तुम्ही कमजोर आहात, तुम्ही असफल आहात. दुसरं की हे जे मंत्री नवीन बनलेले आहेत त्यांच्या मिरवणुका आजच सुरू झाल्या. शेवटचा दिवस आहे तरी पण अधिवेशनामध्ये न थांबता हे मिरवणुका सुरू झाल्या. आणि खातेवाटपाचं पत्ता नाही अजून. आता त्याच्यावरती मंत्रिमंडळाला शिस्त लावण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांचं असतं. मुख्यमंत्री हे हेडमास्टर आहेत. मुख्यमंत्र्यांचं लक्ष मध्ये विरोधक काय करतायत, विरोधकांना कसं अडकवता येईल ह्याच्यामध्येच असल्यामुळं ते तेवढं सोपं राहिलेलं नाही सरकार त्यांचं. अभी क्या हिंदी में कुछ है? बोलिए, चलो हिंदी में बोलो. राहुल गांधी का जो केस था पार्लियामेंट में जो हुआ, वो धक्का मुक्की का केस क्राइम ब्रांच को दे दिया गया है, कैसे देखते? मैंने कहा कि ये धक्का बुक्की का केस है. ये भारतीय जनता पार्टी के लोगों ने मुंबई कांग्रेस के कार्यालय के ऊपर हमला किया. उसमें कुछ लोग गंभीर तरीके से इंजर्ड हो गए. हाँ, अगर एक नागरिक का अधिकार देखिए तो दोनों की केस, मुंबई की केस ज्यादा सीरियस है. हाँ, पत्रकारों के ऊपर हमला, लाठीचार्ज हो गया. राहुल गांधी जी के साथ उस दिन हम भी थे. अम्बेडकर पुतला से हम आगे चले आए. मेरे सामने राहुल गांधी जी पार्लियामेंट अंदर चले गए थे. उस वक्त हम भी अंदर गए. तो धक्का-मुक्की करने वहाँ कहाँ है राहुल जी, कहाँ है? देखो, जया बच्चन जी ने बहुत ही अच्छी बात कही. ये जो 2-3 सांसद हैं वो जख्मी होकर जो बेड पर पड़े हैं ना, इतना बेस्ट परफॉर्मेंस एक्टिंग जिंदगी में हमने देखी नहीं है. हम भी ये मानते हैं, जया जी की बात से हम सहमत हैं. क्या है कि लेकिन उनका जो बॉस है नरेंद्र मोदी जी, वही इतने बड़े एक्टर, नट सम्राट है, तो उनके बच्चे भी ऐसे ही होंगे ना. केस क्राइम ब्रांच को दे देना है. कहाँ भी देने दीजिए. जो विरोधी है, देखो राहुल गांधी लीडर ऑफ अपोजिशन है, समझना चाहिए मोदी जी और अमित शाह जी को. लीडर ऑफ अपोजिशन है, खड़गे जी लीडर ऑफ अपोजिशन है. आप उनके खिलाफ इस प्रकार की केसेस दायर करते हो तो कौन सा लोकतंत्र इस देश में बचा है, कौन सा संविधान बचा है? जाने दो, राहुल गांधी डरने वाले आदमी नहीं, हम सब उनके साथ खड़े रहेंगे. बांग्लादेश में 3 मंदिरों को तोड़ा गया और जो अन्याय है हिंदुओं पे अभी भी जारी है, कैसे देखते हैं आप? आपने ऑलरेडी इस पे मुद्दा उठाया. हमको पार्लियामेंट में इस विषय उठाने को दिया नहीं, बोलने को दिया नहीं. अडानी हो, बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर अत्याचार, मंदिर तोड़ने की बात हो, हमें हमारी बात रखने दी. हिंदुत्ववादी सरकार है. हाँ, चलिए, थैंक यू. भारत जोड़ो यात्रा में खुद शामिल थे. भारत जोड़ो यात्रा में खुद शामिल थे. अपने एक मैच में वॉक भी किया था. उसके बाद अब सीएम फडणवीस का यह कहना है कि नक्सलिट्स उसमें शामिल थे. काठमांडू में इस सब मामले में मीटिंग भी हुई. देखिए, देवेंद्र फडणवीस झूठ बोलते हैं. अगर मैं उनको कहूँ कि आप झूठ बोलते हो तो उनको अच्छा नहीं लगता. बोलते हैं कि संजय राउत माहौल खराब करता है. आप झूठ, परभणी के बारे में झूठ बोला, आपने कल देखा होगा. बीड़ के बारे में झूठ बोला, जो घटना हुई है. कागज लेकर झूठ बोलते हैं, कागज पर झूठ लिखकर लेके आते हैं, सब वो पढ़ते हैं. उनको क्या मालूम है कौन है नक्सलवाद? अगर काठमांडू में इस प्रकार की मीटिंग हुई है तो आपकी नरेंद्र मोदी सरकार की फेल्यूर है और आप 3-4 साल के बाद ये मुद्दा उठाते हो.
क्या काठमांडू में जाकर बैठना और मीटिंग करना गुनाह है क्या? काठमांडू तो आपका प्रिय शहर था एक जमाने में, हिंदू राष्ट्र है, विश्व का एक में हिंदू राष्ट्र है, सब बोलते थे। आप नेपाल को बचा नहीं सके, आपका फेल्यूर है। चीन ने कब्जा लिया है नेपाल का, ये विश्वगुरु का फेल्यूर है, ये आरएसएस का भी फेल्यूर है। पूरे विश्व में आरएसएस हिंदू हिंदू करके घूमती है ना, तो नेपाल में जाइए, एक बार हिंदू राष्ट्र का झंडा फहराइए, हम आपके साथ आ जाएंगे। या हिंदुत्व की बात करते हो, बांग्लादेश में क्या हो रहा है, नेपाल में क्या हो रहा है? हाँ, ये झूठ बोलने वाले लोग हैं। चलिए, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।